तुम्ही काही काळ जनतेला फसवू शकता, सदा सर्व काळ फसवता येत नाही. हे आपण वेगवेगळ्या घटनांवरून निश्चितपणाने अनुभवलेलं आहे. निश्चित संविधानाच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये, जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यामध्ये तथाकथित इंडिया आघाडी, राज्यामध्ये महाविकास आघाडी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरूर यशस्वी झाली असेल, परंतु आता त्याच्यावरती राज्यातील जनता अजिबात विश्वास ठेवणार नाही. आणि त्या सिद्धांतावरती देशाची वाटचाल चालू आहे आणि त्या सिद्धांतावरती महायुतीचा कारभार सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे. तो दृढ आमचा विचार करण्यासाठीच आम्ही 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, मला असं वाटतं याच्यासारखं दुसरा कुठला औचित्याचा दिवस आलाच नसता. देशाचं स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्याच्या वरतीच आधारित असलेली लोकशाही प्रणाली व्यवस्था जी संविधानाच्या अंतर्गत त्या ठिकाणी सामावली गेली. दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांचा हे काय त्यांनी अनौपचारिक चौथीमध्ये बोललेलं नाही, ऑफिशियल बोललेले आहेत. ठीक आहे, त्यांनी त्यांची भावना त्या ठिकाणी व्यक्त केली. दादा 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 इज ग्रेट, विल प्रूव्ह. असं आहे की ते एका मुलाखतीमध्ये बोलले, त्याच्यामुळे त्या संदर्भातला अधिक ते त्या ठिकाणी सांगतील. एक गोष्ट नक्की आहे की दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एनडीएमध्ये सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला आहे तो कॉन्शियसली पुढे सुद्धा त्याच पद्धतीने ठेवून काम करण्याच्या दृष्टिकोनातून आहे. अशा वेळेला ज्या ज्या काही निवडणुकीच्या निमित्ताने अनुभव आले असतील तर ते मुख्यपणाने त्या ठिकाणी बोलले. विचार बदलने लगे यानी क्या बोल रहे हैं आप? देखिए आई वुड लाइक टू रिक्वेस्ट, मैं आपको विनंती करना चाहता हूँ कि प्रेस कॉन्फ्रेंस का भी एक डेकोरम है. डोंट क्वेश्चन अबाउट आवर क्रेडिबिलिटी. When I spoke to you regarding that, we have taken the conscious decision and we'll go with our conscious decision. So आप ऐसे नहीं, आप ऐसे प्रश्न पूछ के कृपया जिस तरह से एक पत्रकार और जो कुछ नेता संबोधित करता है उनके यहाँ जो डायलॉग रहना चाहिए वो रहने चाहिए, ऐसा मेरा आपको विनंती है. Should not ask this kind of question. कैसे आपको लगा, कैसे लगा बताइए, कैसे लगा? हाउ यू कैन फील लाइक दैट? देयर शुड नॉट बी क्वेश्चन लाइक दिस. आम्ही लाडकी बहिणी योजना आणली, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आणली. आम्ही हेही सांगत आलो की सरकारमध्ये गेलो म्हणून मला दादांनी भाषणामध्ये स्वच्छ केलं की माझ्या भगिनींच्यासाठी योजना आणली. सरकारमध्ये गेलो म्हणून 14,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली. सरकारमध्ये गेलो म्हणूनच माझ्या भगिनींना, युवतींना पूर्ण त्यांचं शिक्षण घेण्याच्यासाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था त्या ठिकाणी करता आली. शेतकऱ्यांच्यासाठी ते योजना 14,000 कोटीची तर वीज पंपाच्या माफीची तर आलीच. प्रशिक्षणार्थी वेतन 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 कोटीचं देण्याची योजना त्या ठिकाणी घोषित करण्यात आली. आणि मी आपण प्रश्न विचाराच्या आधीच सांगितलं, ज्या वेळेला आपण अजितदादांनी वहिनींच्या उमेदवाराच्या बद्दल भावना व्यक्त केल्या त्यावेळेला मी स्पष्टपणाची भूमिका मांडली. जो निर्णय आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याचा घेतला आहे तो कॉन्शियसली त्या ठिकाणी घेतला आहे. तो निर्णय घेऊनच विधानसभेच्या निवडणुकीला पूर्ण ताकदीने आम्ही उतरलेलो आहोत. उलट ह्या 5 दिवसाच्या दौऱ्यात जो अभूतपूर्व प्रतिसाद अजितदादांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाला त्याच्यामुळेच विरोधकांच्या मनामध्ये पोटशूळ निर्माण झालाय, भीती निर्माण झाली. निवडणुकीमध्ये पूर्णपणाने जिंकणार असं जे काही त्यांचं स्वप्न रंगवत होतं ते चित्र किती बदललेलं आहे ते अनुभवत आहेत. त्याच्यामुळेच
अशा पद्धतीचे निराधार आरोप करण्याचा प्रयत्न केला जातोय. आम्ही स्वच्छ भूमिका घेऊन लोकांच्या समोर चाललेलो आहे.